नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूयाच्या ठळक बातम्या। रेल्वे अपघातात जीआरपी कर्मचारी तालुक्यातील जुमडा येथील विक्की मुख्यदल यांचा मृत्यू। मुब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात ठाणे जीआरपी कर्मचारी तालुक्यातील जुमडा येथील विक्की मुख्यदल याचा मृत्यू झाला। मुख्यदल कल्याणहून ठाणेकडे प्रवास करत असताना हा अपघात झाला। ठाण्यातील मुब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले। यापैकी काही जणांचा मृत्यू झालेला वृत्त आहे। हे प्रवासी ट्रेनच्या दरवाजाला लटकलेले होते, तिथून ते खाली पडले। समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे। सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला। मात्र या घटनेची किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला याबाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकले नाही। सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 13 प्रवासी पडले, 9 प्रवासी जखमी झाले तर 4 प्रवाशांचा मृत्यू झाला। मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। जुमडा गावात शोककळा पसरलेली आहे। या प्रसंगी मधुकर शिंदे आणि राजू सिरसाट यांनी एपी न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया। मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। आमच्या गावातील सिंहासारखा, वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलीसमध्ये भरती झालेला आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला। सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला। त्यानंतर त्याचं लग्न झालं। लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना, रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली। सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा, कोणी त्याचे मित्रमंडळी असो, महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो, सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेलं आहे। तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे, तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी, कशा पद्धतीनं घडली, 2 रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता, मुलगा होता रेल्वेमध्ये पोलीसमध्ये भरती होणारा, हा आमच्यातून निघून गेला। त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळा पसरलेली आहे, तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना, या गावाला आणि त्याच्या पत्नीला, मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तनमन धनानं मुबलक पैसा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि सर्व जुमडा वासियांकडून तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव तालुक्यातील जुमडा भिवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्यदल याचा जो दुर्दैवी अंत झाला, या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासन आहे। विक्की मुख्यदल हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला, हा घाला त्याला संपूर्ण आयुष्याला ताडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य, त्याची पत्नी, त्याचा एक मुलगा, आई वडील, भाऊ हे सर्व आज पारखे झालेले आहे। आणि याचं मी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील, आई वडील असतील, यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा रेल्वे प्रशासनाने उचलावा आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सर्वांनी भविष्यकाळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव जुमडा ग्रामपंचायतच्या वासियातर्फे आग्रहाची विनंती करतो आणि चेतावणी सुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदापि खपून घेणार नाही। आज आमचा मुलगा गेला, उद्या दुसऱ्याचा जाईल, याची
खंत प्रशासनाने आवर्जून घ्यावी.